आज आपण व्हेज पुलाव बनवणार आहोत। तर व्हेज पुलाव बनवण्यासाठी आपण व्हेजिटेबल घ्यायचे, म्हणजे जे तुम्हाला आवडत असतील असे व्हेजिटेबल घ्या। तर मी याच्यासाठी मटकी, मटर आणि गाजर घेतलेले आहेत। मटकी मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे। माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, आणि जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि कमेंट करायला विसरू नका। आता ह्या व्हेजिटेबल मी 1.5 पेलावर व्हेजिटेबल घेतले आहेत आणि 1 पेला त्याच्यासाठी तांदूळ घेतलेले आहेत। त्यासाठी मी पाणी गरम करायला ठेवणार आहे। तर हे त्या 1 पेला तांदळासाठी मी 3 ते 3.5 पेले याच्यासाठी पाणी लागणार आहे। जसे तुमचे तांदूळ असतील त्यावर हे अवलंबून असतं। जर नवीन तांदूळ असतील तर पाणी कमी लागतं, आणि जुने तांदूळ असतील तर 3.25 3.5 पेले तरी पाणी त्याच्यासाठी लागणार आहे। कारण आपल्या 1.5 पेला भाज्या आहेत आणि 1 पेला तांदूळ, म्हणजे त्याच्यासाठी 3.5 पेले तरी पाणी नक्की लागणार। तर पाणी गरम करून घ्यायचं आधी, त्यानंतर कढई गरम करायला ठेवायची, त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं। तेल गरम झाल्यानंतरच त्याच्यामध्ये राई घालायची। माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि कमेंट करायला विसरू नका। आता राई तडतडल्यानंतर लगेचच आपण त्याच्यामध्ये खडा मसाला घालायचा। तर 5-6 मी काळा मिरी घातलेली आहे, 4 लवंगा, 1 दालचिनीचा तुकडा आणि 1 तेजपत्ता घातलेला आहे। ही आले लसूण पेस्ट मी 1 चमचाभर घालून घेतली। आले लसूण पेस्ट घातल्यानंतर आपण ती मंद गॅसवर आपण ती घालून घ्यायची, कारण ती लगेच म्हणजे पेस्ट असल्यामुळे ती करपण्याची शक्यता असते। त्यानंतर मी 2 मध्यम आकाराचे कांदे चिरून ते घालून ते थोडे सोनेरी रंगावर परतून घेतलेले आहेत। आणि आता मी जिरं घातलं आहे। जिरं उशिरा ह्यासाठी घालायचं की जिरं लवकर करपतं, तर त्यासाठी आपण जिरं लेट घालून घ्यायचं। अशा प्रकारे जिरं घालून घेतलं, आणि त्यानंतर 1 मध्यम आकाराचा टोमॅटो उभा चिरून घेतलेला आहे। पुलाव, राईस किंवा बिर्याणी बनवताना शक्यतो कांदा आणि टोमॅटो उभा चिरायचा। तर टोमॅटो लवकर स्मॅश होण्यासाठी मी थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे। आता मी मीठ घातलं आहे, त्यानंतर आपण भातामध्ये मीठ घालताना ते लक्षात ठेवायचं की आपण अगोदर मीठ थोडंसं घालून घेतलेलं आहे, कारण टोमॅटोवर मीठ घातल्यानंतर टोमॅटो लवकर स्मॅश होतात। अशा प्रकारे आपण टोमॅटो हे स्मॅश करून घेतलेले आहेत। त्यानंतर याच्यामध्ये आपण मसाले घालूया। अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा तिखट घातलं आहे मी याच्यामध्ये। तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही आणखी वाढवू शकता, पण हे नॉर्मल आहे। आणि चिमूटभर हिंग घालून घेतलं आहे। हे चांगलं परतून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण जे धुवून ठेवलेले व्हेजिटेबल आहेत ते घालून घ्यायचे। त्यानंतर हे चांगले परतून घ्यायचे। हे चांगले परतून घेतल्यानंतर आपण जे तांदूळ धुवून ठेवलेले आहेत ते त्याच्यामध्ये घालून घ्यायचे। माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि कमेंट करायला विसरू नका। हे असे तांदूळ याच्यामध्ये घालून ते थोडे परतवून घ्यायचे, जास्त परतवायचे नाहीत, कारण तांदूळ ओले झाल्यानंतर ते मऊ होतात। आपले नॉर्मल तांदूळ आहेत, हे मी वाडा कोलम घेतलेले आहेत। तुम्हाला पाहिजे तर हे बासमती राईस घेऊ शकता, पण बासमती राईसपेक्षा पुलाव मला वाडा कोलममध्ये खूप चांगला वाटतो, म्हणून मी ते वाडा कोलम घेतलेले आहेत। त्यानंतर आपण जो गरम केलेला पाणी होता तो सगळा याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि मीठ घालायचं। मीठ घालताना आपण पहिलं थोडंसं मीठ घातलेलं आहे, त्या अंदाजानुसार आपण त्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं। आणि चांगली उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर घालून घ्यायची, आणि पाणी आटत आल्यानंतर आपण त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि मंद गॅस करून घ्यायचं, आणि 5 मिनटं ते वाफवून घ्यायचं, 5 ते 7 मिनटं। जर तुम्हाला कुकरमध्ये करायचं असेल तर कुकरची 1 शिट्टी घ्यायची,
म्हणजे भात तयार होतो. रेसिपी आवडली तर कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.